मंडळी, मुलांची शाळा संपली, परीक्षा संपली, त्यांना सुट्ट्या लागल्या किंवा अगदी कॉलेजवयीन मुलांना सुद्धा सुट्ट्या लागल्या तर एकच चर्चा सुरू होते, ती म्हणजे कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याची. पण बाहेर फिरायला जात असताना, पर्यटनाचा अनुभव घेत असताना नक्की कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, कोणती यादी तयार केली पाहिजे, याच्याच टिप्स आज आम्ही तुम्हाला देणार आहोत, जेणेकरून तुम्ही जर बाहेर फिरायला जात असाल तर ऐनवेळी तुमचा गोंधळ उडायला नको. पहिली गोष्ट म्हणजे कुठे चाललाय ते आधी समजून घ्या. एखाद्या ठिकाणी तुम्हाला भन्नाट ट्रिप करायचे तर त्या ठिकाणाविषयीची माहिती घ्या. खरं तर कधी कधी जसा निसर्ग आहे त्या निसर्गात हरवणं चांगलं असतं, पण अंधारात अंदाजाने जायचं नाही. जर तुम्ही अंदाजाने एखाद्या ठिकाणी जायचं ठरवलं, आणि आता हल्ली तर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज येतात, त्याच्या माध्यमातून आपण तसेच जाऊ, तसेच फोटोज काढू, व्हिडिओज काढू, या नादात जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जात असाल व्यवस्थित चौकशी न करता, तर ते तुमच्या अंगलट येऊ शकतं. त्यामुळे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणची व्यवस्थित माहिती घ्या. दुसरी गोष्ट, गर्दी नसलेल्या वेळेत प्रवास करा. जसं की वीकेंड किंवा लॉंग हॉलिडे असला की प्रत्येक जण एखाद्या ठिकाणी जातो आणि ते ठिकाण प्रसिद्धच असतं, आणि अशा वेळी होतं काय, गर्दीमुळे किंवा अनेक रांगा लागल्यामुळे आपला दिवस कंटाळवाणा जाऊ शकतो. त्यामुळे ऑफ सीझनमध्ये ट्रिप प्लॅन करा. यावेळी होतं काय, गर्दीही कमी असते, ठिकाण शांत असतं, स्वस्त असतं, आणि त्यामुळे तुम्हाला सुंदर तुमचा वेळही घालवला जातो आणि बजेटमध्ये सुद्धा फिट होतं. त्यानंतर स्थानिक गोष्टी खरेदी करा. स्थानिक राहणीमान बघा, स्थानिक जेवण कसं आहे तेही बघा. बऱ्याचदा वेगवेगळ्या 5 स्टार हॉटेलमध्येच आपण जेवायला जातो, पण ज्या ठिकाणी तुम्ही जाताय त्या ठिकाणची खासियत काय आहे. जसं की जर तुम्ही कोकणात गेलात तर तिथले मासे तुम्ही खायलाच हवेत, त्याशिवाय तुम्ही तिथे गेलेल्याचा आनंद अजिबात येणार नाही. म्हणूनच स्थानिक गोष्टी करायला शिका. बेस्ट फूड, बेस्ट स्टॉल, स्वस्तात राहण्याची ठिकाणं, खास गोष्टी तुम्हाला दाखवतील. त्याचबरोबर तिथल्या स्थानिक गोष्टी जर तुम्ही तुमच्या सोबत घेतलात तर निश्चितच नेहमीची आठवण राहील. थोडं हटके करा, थोडंसं धाडसी व्हा. कधी कधी प्लॅन नसलेली ट्रिप सुद्धा सगळ्यात भारी ठरते, कारण प्रत्येक वळणावर नवीन काहीतरी अनुभवायला मिळतं. मोबाईल बंद करा, नकाशा बाजूला ठेवा आणि शोधाशोध सुरू करा. आणि हे करत असताना मात्र नेहमी भान ठेवा की आपण अनोळख्या ठिकाणी आहे, त्यामुळे निश्चितच सेफ झोन बघूनच तुम्ही या गोष्टी करा. अनपेक्षित ठिकाणी तुम्हाला निसर्गाचं चांगलं सौंदर्य सापडूही शकतं आणि ते नेहमी लक्षात राहणारं सुद्धा असू शकतं. यानंतर अर्ली बर्ड व्हा. लवकर उठा, अर्ली बर्ड व्हा, जेणेकरून काय होईल, एखादी गोष्ट तुम्ही बघायला जाणार असाल आणि तुम्ही जर लवकर पोहोचला त्यावेळी गर्दीही नसते आणि निसर्गाचं खरं सौंदर्य हे सकाळी पहाटे खुललेलं असतं. त्यामुळे तो वेळ वाया घालवू नका, गडबड करू नका. त्याचबरोबर वेळ घेऊन प्रवास करा. एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर या वेळेतच मला पोहोचायला हवं असं म्हणत जर तुम्ही गडबड करत चालाल तर गोंधळाची ठिकाणं किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे शांततेत फिरा, प्रत्येक क्षणाचा अनुभव घ्या. कधी काय, कधी कुठे काय आश्चर्य वाटतं ते पहा, आणि आपल्याला माहितीच आहे कधी काय घडेल सांगता येत नाही, आणि म्हणूनच हळूहळू स्थिर व्हायला शिका. त्याचबरोबर स्थिर होणे म्हणजे आळशी अजिबात नाही, तर व्यवस्थित वेळ मेंटेन करून तुम्ही हा प्रवास करा. तुम्हाला ट्रॅव्हलिंग टिप्स कशा वाटल्या नक्की कळवा. त्याचबरोबर ज्या ठिकाणी जाणार आहात तिथला हेल्पलाईन नंबर नेहमी लक्षात ठेवा, नेहमी नोंद करून ठेवा किंवा तुमच्या फोनमध्ये सेव्हही ठेवा, जेणेकरून जर अनपेक्षितपणे काही गोष्ट घडलीच तर तुम्ही लगेचच पोलिसांना किंवा मदत जे करतील अशा व्यक्तींना कॉल करू शकाल. तुम्हाला या ट्रॅव्हलिंग टिप्स कशा वाटल्या नक्की कळवा, आणि याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली वाणिनीला जरूर सबस्क्राईब करा.